राणसाहेबांचा कार्यक्रम घेतला होता इथं करायला. निलेश राणे. हां. तिथून परत एकदा आम्ही नांदेडला गेलो निलेश राणसाहेबांना. भेट नाही, फोन नाही काय नाही काय. ह्याला टिकटाला सुद्धा पैसे नसायचे हो, आम्ही स्वतः टिकटाला पैसे झाले. नारंगाच्या कार्यक्रम म्हणायचा 5-5 15 कार्यक्रम. मी गणेश खुणे यांची भेट घेतली. त्यांनी विहिरीमध्ये उडी टाकून करण्याचा प्रयत्न केला होता. आणखी काय त्यांच्याशी चर्चा झाली आणि कशी परिस्थिती आहे आज त्यांची, कशा पद्धतीने? कसं असतं, समाजामध्ये काम करणारा, इमानदारीनं काम करणारा आज उपाशी मरतोय आणि जे लबाडी करून जातीत तेढ निर्माण करतात, आपल्या आपल्या पोटा पाण्यासाठी लोकांना फसवतात आणि स्वतः गडगंज होऊन अशा गरिबांना गरीबच ठेवायचं. आता हा गणेश खुणे 2015ला 15-16ला कोपर्डी प्रकरणामध्ये माझ्या मते 2 वर्ष जेलमध्ये होता. तो कुणाच्या म्हणण्यावरून होता, का होता आणि त्याच्या घराची काय परिस्थिती झाली. दोघा भावात 6 एकर जमीन, डोक्याला लागतंय असं छेत आहे. वडील अतिशय म्हणजे पॅरालिसिस येऊन जवळजवळ गेल्या 15-20 वर्ष 2002पासून इथं घरामध्ये पडून आहेत. अशा कुटुंबातील व्यक्तींना फसवून कुठंतरी आरोपीवर अटॅक करायला लावायचा, त्यांना फसवायचं आणि आपली स्वतःची राजकीय पोळी, सामाजिक पोळी भाजून घ्यायची आणि ह्या लोकांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. आता शेवटी काय असतं माहिती आहे का, गावगाड्यामध्ये मराठा असेल, ओबीसी असेल, हे 2 भाऊच आहेत आणि हे आता हे भांडण तात्पुरतं आपापल्या समाजासाठी प्रत्येकजण करत असतं, परंतु काही लोक स्वार्थासाठी करताय. तर त्याच पद्धतीनं आता अमोल खुणे यांनी जरांगेंचे मूळ जुने सहकारी अमोल खुणे, गणेश खुणे आणि बाबुराव वाळेकर असतील, पुन्हा राजेंद्र जराड असतील, हे जरांगेच्या म्हणण्यावर हे देशोधडीला लागले. त्यापैकी गणेश खुणे यांनी विहिरीत उडी मारली. खरं तर मला उशिरा माहीत झालं, मी हॉस्पिटलमध्येच भेटायला गेलो असतो, कारण की मी जातीपातीच्या पलीकड समाजकारण करणारा माणूस आहे. मी माझ्या समाजासाठी मागत राहील, परंतु आम्ही कुणाचं काढून घ्या म्हणत नाहीत किंवा कोणाच्या ताटातलं वर बडत नाहीत. आजपर्यंत आम्ही कुणाला मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला विरोध केलाच नाही, द्याच म्हणतो आम्ही. परंतु फक्त राजकीय आरक्षणाचा विषय, ज्या समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नाही त्याला विरोध करावाच लागणार आहे, कारण की राजकीय आरक्षण ओबीसींना आरक्षण मिळालं तरच राजकीय प्रवाहात जातात, त्यामुळे काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु मराठा समाजाला आम्ही कधी द्वेष करत नाही. गावगाड्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचे आमचे अनेक मित्र आहेत. त्याचप्रमाणे हे यांचा माझा काही जास्त परिचय नव्हता, परंतु हे आम्ही म्हणजे सखोल चर्चा माहिती झाल्याच्या नंतर याची माहिती काढली तर गणेश खुणे, अमोल खुणे, राजेंद्र जराड आणि बाबुराव वाळेकर हे मूळ आंदोलक म्हणजे खरे संघर्ष योद्धे ते आणि आंतरवालीचे बाबा म्हणजे टेंडर योद्धे. आज त्यांनी माझ्या मते आता हे माझ्या एक वर्क ऑर्डर आहे त्यांची, याच्यामध्ये बलांडे नावाच्या माणसांचं टेंडर कॅन्सल करून ते ट्रोल होऊ लागलं म्हणून मेंगाने नावाच्या माणसाला टेंडर दिलं आहे. त्याच्यामध्ये 128 कोटी रुपयाचं एक टेंडर आहे आणि 150 कोटीचं आणि मागच्या असे अनेक टेंडर मिळून 1350 कोटीचे टेंडर योद्ध्यांनी घेतलेत. मग आपला जुना सहकारी अतिशय तळमळतोय, मरणाच्या यातना भोगतोय, त्यांचं कुटुंब मरण यातना भोगतोय, वडील मरणाच्या दारात आहेत आणि अशा परिस्थितीत त्याला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय, आत्महत्येची वेळ येते. मग आपल्या सहकार्याला आपण वाऱ्यावर कसं सोडलं पाहिजे? आमच्यासोबत बी अनेक लोक काम करतात, परंतु आम्ही असं गरिबांना फसवण्याचं काम करत नाहीत. आम्ही जे लोक आमच्यासोबत येतात त्यांना आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की बाबा तुमची परिस्थिती आमच्यासोबत फिरायची असेल तरच आमच्यासोबत फिरा, तुमची परिस्थिती नसेल घरची तर तुम्ही चळवळीत येऊ नका, कारण की चळवळीमध्ये प्रत्येकाचं नुकसानच होत असते, आमचीसुद्धा नुकसानच झालेत. त्यामुळं ह्या लोकांच्या वेदना जाणवण्यासाठी मी इथं आलो. जातीपातीच्या पलीकडे एक मराठा समाजातला भाऊ म्हणून मी गणेशची व्यथा ऐकून घेण्यासाठी इथं आलेलो होतो आणि गणेशच्या व्यथा मी ऐकल्यात आणि खरंच नक्कीच अशा माणसाला न्याय मिळाला पाहिजे. अशा माणसाचं खरं तर राज्यातील आमदारांनी, खासदारांनी खरं तर आता मराठा समाजातील जे आमदार, खासदार जरांगेच्या कोणी कुटुंबातलं ॲडमिट झालं तर ते जाऊन 2-2 तास हॉस्पिटलला बसतात. अशा लोकांनी, अशा गरिबीतील जे समाजासाठी खरं तळमळीनं काम करतात अशा लोकांच्या माणूस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या घरातल्या व्यथा जाणवण्यासाठी ह्या नेत्यांनी आलं पाहिजे. ह्या नेत्यांनी ह्या कुटुंबाला मदत केली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी यांना मदत करण्याचं काम केलं पाहिजे. नवनाथ वाघमारे यांनी तुमची भेट घेतली. तुम्ही विहिरीत उडी टाकून आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. आज तुम्हाला त्यांनी येऊन भेटली, सांत्वनपर भेट घेतली. काय नेमकी चर्चा झाली आणि आता आबांनी कशा पद्धतीने तुम्हाला धीर दिला? मी प्रथमतः नवनाथ आबाचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की ज्या संकट काळामध्ये आबा मला भेटायला आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आबा तुमचे. आणि आबा
म्हणाले की इथून पुढं बाबांनो समाज कुठलाही असो, आम्ही काय समाजाचे दोषी नाहीत किंवा मराठा समाजाचे कोणी आम्ही हे नाहीत. आम्ही बी तुम्ही जितकेच कष्ट करतात तेवढेच आम्ही सुद्धा कष्ट करतो तर, आणि आम्ही कायम तुमच्या पाठीशी राहू, परंतु आत्महत्येचा असा प्रयत्न करू नका. अच्छा, तर तुमच्यावरती आत्महत्येची वेळ का आली होती आणि या अनुषंगाने तुम्ही काय शासन दरबारी तशी तक्रार केली, कुठं तुमची फसवणूक झाली, तुमच्या संदर्भात काय झालं किंवा संबंधित त्या संदर्भामध्ये जो संपूर्ण प्रकार तुमच्यावरती आतापर्यंत तुमची मागणी काय? तर ह्या आत्महत्येच्या मागे आज जवळपास 2016-17मध्ये जे कोपर्डीचं अत्याचार प्रकरणी आम्ही हल्ला केला होता कोर्टामध्ये जाऊन, त्याच्यामध्ये आम्हाला 5 वर्ष शिक्षा लागलेली. त्याच्यामध्ये मी, अमोल खुने, राजेंद्र दराड आणि बाबूराव वाळेकर असे 4 व्यक्ती होतो. आम्हाला त्याच्यामध्ये 5 वर्षाची शिक्षा आणि ऑलरेडी आम्ही 2 वर्ष त्याच्यामध्ये 22 महिने काढून आलेलो होतो. तर इतके ज्या माणसासाठी आम्ही कष्ट केले, जेल तुरुंग साऱ्या गोष्टी भोगल्या, त्या आमच्या विरहित आमच्या घरच्यांना काय त्रास झाला असेल, आमच्या लेकराबाळांना काय त्रास झाला असेल, हे आमचे घरचे आता आबा भेटून आबांनी विचारपूस केली. परंतु ज्या माणसामुळे झाला त्या माणसाचं नाव मनोज जरांगे आहे. ह्या माणसामुळे आत्तापर्यंत आत्महत्येची वेळ तिथून मागे पण आली असती, पण निर्भीड काळजाचे असल्यामुळं आत्तापर्यंत ती आली नव्हती. परंतु आज ते निर्णय टोकाचा घ्यावा लागला मला. ह्या माणसासाठी आम्ही 5-5 वर्षाची शिक्षा समजा लागली, जेल काढले, तो माणूस आम्हाला साधा भेटायलासुद्धा येत नाही आणि त्याच्या मुलाला कुठे लिलाव होती हॉस्पिटलला ॲडमिट, तिथं मंत्री जातात भेटायला. आज तो मोठा झाला ना. मग हे या अगोदर तुम्ही का मागंसुद्धा मी बोललेलो आहे मराठी महाराष्ट्राला, त्यांना भरपूर मी यांनासुद्धा बोललेलो आहे. तुमची मागणी काय? भेटायला नाही आले म्हणून आत्महत्येची वेळ येणार? माझी मागणी एवढंच आहे की बाबा ज्या कोपर्डी प्रकरणामध्ये 4 आरोपी सापडले, 5 कोयते सापडले आणि 4 आरोपी सापडले, तसं मनोज जरांगे पळून आले, त्या मनोज जरांगेला सुद्धा 6 आरोपी करावं होते. पोलीस तपासामध्ये आतापर्यंत झाला नाही? पोलीस तपासामध्ये 5 कोयते सापडले, 5 पण आरोपी सापडले 4. 5वा फरार झाला, पळून गेला. हा, आता काय मागणी तुमची असणार आहे आणि मी नेमकं पाऊल कसं असेल? प्रशासनाला एवढंच विनंती करेन की त्या केसचा डबल फेर विचार करून, डबल ओपन केस करून त्याच्यातला 5वा आरोपी कोण आहे ह्याचा शोध काढावा. या 5 वर्षात पाटील तुम्हाला भेटायला आले नाही, पण तुम्ही पाटलांना भेटायला कधी प्रयत्न केला का? पाटलाला भरपूर उपोषणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये भेटलो होतो. तेव्हा काही चर्चा झाली नाही? काही चर्चा नाही, माणूस बोलायलाच तयार नाही तर काय चर्चा होणार. म्हणजे ओळख दिली नाही का? ओळखच दिली नाही. आम्ही भेटायला गेलो तर झोपलेलं असायचे, ह्या अंगावर इकडं पब्लिककडं तोंड असलं, आम्ही दिसलो की लगेच इकडं तोंड करायचं. ते नाटकी माणूस आहे ना, ते नाटक मी एकदम परफेक्ट जमतं त्यांना. नाही, प्रश्न हा आहे की नेमकं तुमचं आणि त्यांनी एकत्रित सोबत होते, कोपर्डीचं सगळी घटना घडली, मात्र याच्यामध्ये तुमचं नुकसान काय झालं आणि ते नुकसान मनोज जरांगेंमुळे झालं, आणि ते कुठलं नेमकं नुकसान आहे ज्याच्यामुळे तुम्हाला आत्महत्येची वेळ आली? मी ह्या गावामध्ये कुणाला जरी तुम्ही विचारलं की मी कष्टाळू पोरगा होतो, होतकूर होतो, काम करणार होतो, इथे मी 4-5 सालं घातलेले, त्या लोक तुम्ही कुणाला जर सहज विचारलं तर कोणी पण सांगू शकतो ह्या माणसाने ह्या माणसाची तर साल घातलेलं आहे. मी 5 वर्ष कारखाना खेटलेला आहे, मी कारण कामगार होतो. आणि मी जर त्या मनोज जरांगेच्या नादी लागलो नसतो तर आज मला आत्महत्येची वेळ आली नसती. कारण की मी काम करताना मला खूप माझे चांगले दिवस होते आणि आत्तापर्यंत मी चांगले 5-25 लाख रुपये कमवून असतो. आज माझी मुलगी 12वीला आहे, माझा मुलगा 9वीला आहे, आज माझी मुलगी लग्नाला आली. आजपर्यंत जर माझं जे वाटोळं आर्थिक नुकसान झालं या जरांगेमुळं, जर मी मुलीसाठी काहीच करू शकलो नाही तर मग माझा काय जगून तरी अर्थ काय, असं मनामध्ये संवेदना आल्या आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी नुकसान नेमकं तुमचं काय केलं? हे काय आर्थिक नुकसान, 5 वर्ष जेलमध्ये घालून आज काय नुकसान करायचं हे समोर आहे ना.